नंदुरबार जिल्ह्यातील पहिली वैज्ञानिक रोबोटिक्स व AI कोडिंग प्रयोगशाळा प्रकाशा येथे सुरू। प्रकाशा तालुका शहादा येथील विकास इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील पहिली वैज्ञानिक रोबोटिक्स व AI कोडिंग प्रयोगशाळा सुरू झाली आहे। त्याचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री अभिजित मोतीलाल पाटील यांनी केले। नंदुरबार जिल्ह्यात पहिली वैज्ञानिक रोबोटिक्स व AI कोडिंग प्रयोगशाळा प्रकाशा येथील विकास इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सुरू करण्यात आली आहे। त्याचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित मोतीलाल पाटील व सौ प्रीतीताई अभिजित पाटील यांनी केले। याप्रसंगी संस्थेचे संचालक दिलीप चौधरी, मनोज पाटील, विकास इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिन्सिपल विजय पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते। विद्येची देवता सरस्वती प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। विकास इंग्लिश मीडियम स्कूल प्रकाशा येथे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स प्रयोगशाळा ही सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी भविष्यातील वैज्ञानिक घडविण्यासाठी AI रोबोटिक्स प्रयोगशाळेचे सुरू झाल्याचे अभिजितदादा पाटील यांनी सांगितले। याप्रसंगी प्राचार्य विजयकुमार पाटील सर, स्वाती साळुंखे, जयश्री अरुण पाटील, मनीषा गणेश चव्हाण, यामिनी निलेश पाटील, चंदन मनीलाल चौधरी, रोशनी महेंद्र पटेल, ज्योत्सना महेंद्र सोनार, रोहिणी दिनेश पाटील, मोहिनी धनंजय पाटील, मोहिनी अश्विन पाटील, मयुरी जगन्नाथ चौधरी आदी उपस्थित होते। मनोगत व्यक्त करताना शाळेचे प्राचार्य विजय पाटील यांनी सांगितले की आजच्या धावपळीच्या विज्ञान युगात मुलांना मोबाईल ऐवजी रोबोटिक्सचे महत्त्व असणे खूप गरजेचे आहे। कारण आपल्या मुलांनी भविष्यातील शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर्स असे विविध संस्थांमध्ये मुले आपले भविष्य घडू शकतील, असं ते म्हणाले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती साळुंखे तर आभार मनीषा चव्हाण पाटील यांनी मानले। प्रीती अभिजित पाटील यांनी सांगितले की वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांमध्ये जोपासला जावा, तसेच मुलांना आतापासूनच रोबोटिक्सचे प्रशिक्षण मिळावे म्हणून ही प्रयोगशाळा संस्थेने आणली। भविष्यात निश्चितच छोटे छोटे शास्त्रज्ञ आपल्याला मिळतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। मराठी न्यूज नेटवर्क। Hello everyone, we are from Vikas English Medium School Prakasha. Here we can see that this is the robot hand and this is the robot and this is the basic cap. Just because of we know that our school is the first school of Nandurbar and Dhule district robotic school. हम लोग देख सकते हैं कि हमारी नंदुरबार और धुलिया डिस्ट्रिक्ट की पहली स्कूल है जिन्होंने रोबोटिक्स लैब को सेटअप किया है। वाई? जस्ट बिकॉज ऑफ आवर पैट्रन मिसेस प्रीतीताई अभिजीत पाटिल, उनकी मार्गदर्शन से हम लोगों ने यहाँ पर आज ये रोबोटिक लैब स्टार्ट किए। आप लोग देख सकते हैं कि ये जो बेसिक रोबोट कार है और ये रोबोटिक, ये दो अलग अलग इक्विपमेंट आप यहाँ पर देख सकते हैं। इन दोनों को साथ में मिलाकर हमने एक वॉकिंग रोबोट बनाया है। आप लोग देख सकते हो कि ये जो कार बनाई है वो हमारे क्लास के 5th और 6th के स्टूडेंट्स ने बनाई है। अभी आप पूछेंगे इसका उपयोग, हम सबको पता है दिस इज द 2025 एंड दिस इज द रोबोटिक एंड कंप्यूटर्स ईयर। वी नो दैट कि आज के युग में अगर बच्चों को आने वाली कॉम्पिटिशन्स में अगर उनको आगे बढ़ना है, आगे टिकना है, तो दिस इज द वेरी इंपॉर्टेंट थिंग्स फॉर दैट। हम लोगों को पता है कि आज के ज़माने में अलग अलग जो साइंटिस्ट हो सकते हैं, जो पायलट से अलग अलग फील्ड, जैसे कि हम लोग एरोप्लेन बताएंगे, साइंटिस्ट, नासा, इसरो, इस सेक्शंस में अगर बच्चों को जाना है तो उनका बेसिक जो है इसी चीज़ों से हम लोग स्टार्ट कर सकते हैं। मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राइब करा।